हे पळसनाथ मंदिर उजनी धरणाच्या पोटातलं, साधारण 1000 वर्ष जुनं, चालुक्यांच्या काळातलं, भीमेच्या काठावरचं पळसदेव गाव आणि गावाचं हे दैवत. पुण्याहून सोलापूर हायवेने 125 किलोमीटर, भिगवणच्या थोडं पुढं पळसदेव गाव आणि आमच्या सांगलीहून साधारण 200 किलोमीटर एका दिवसात जाऊन येण्यासारखं. मध्ये उजनी धरण भरलं, गाव उठलं, माणसं गेली आणि मंदिर मात्र इथंच राहिलं पाण्याखाली. जवळपास 50 वर्ष हे मंदिर पाण्यात आहे आणि तरीही एक दगड जागचा हललेला नाही. आपल्या घरात 2 पावसाळ्यात सिलिंगला ओल येते. या मंदिराने 50 पावसाळे पाण्याच्या आत काढले. कंप्लेंट नाही, डॅम्पनेस नाही, वास्तुशांत नाही, सिमेंट नाही, कॉन्क्रीट नाही, स्टील नाही, फक्त दगडावर दगड. मी आर्किटेक्ट आहे म्हणून कदाचित मला हे जास्त जाणवतं. ही हेमाडपंथी पद्धत. दगड एकमेकात असे खाचून बसवलेले की जोडायला चुन्याचीही गरज नाही. प्रत्येक खांब स्वतःचं वजन ओळखतो, प्रत्येक तुळई आपली जागा धरून आहे. आज आपण 50 वर्षांच्या गॅरंटीचं स्ट्रक्चर बांधतो, पण यांनी गॅरंटी दिली नव्हती, फक्त काम केलं होतं. आणि हे छत बघा, मध्यभागी फुलासारखी नक्षी. हे सगळं 50 वर्ष पाण्याखाली आहे. गाळ, अंधार, मासे, तरी ही रेष अजून तितकीच स्पष्ट आहे. ज्याने हे कोरलं त्याला कदाचित माहितीही नव्हतं की पुढे जाऊन कोणी बघेल की नाही. क्लायंट नाही, डेडलाईन नाही, इंस्टाग्राम नाही, तरी त्याने ते पूर्ण केलं. कामाची ही पातळी आता फक्त दगडातच उरली आहे. हे शिखर सप्तभूमीच्या शैलीतलं 7 स्तरांचं. आणि या कमानी मंदिरा इतक्या जुन्या नाहीत. साधारण 18व्या शतकात फलटणच्या निंबाळकरांनी मंदिराभोवती ही तटबंदी बांधली. पण इथे एक गंमत आहे. कमान, आर्च ही मुळात आपल्या स्थापत्यातली गोष्टच नाही. ती भारतात आली इस्लामिक राजवटींबरोबर साधारण 800 वर्षांपूर्वी. आपली मंदिरं कमान न वापरता उभी राहायची, फक्त दगडावर दगड. आणि इथे बघा, मराठ्यांनी बांधलेल्या तटबंदीत त्याच इस्लामिक कमानी आहेत 1000 वर्ष जुन्या हिंदू मंदिराभोवती. म्हणजे या फ्रेममध्ये 3 काळ आहेत: इस्लामिक स्थापत्याची कमान, चालुक्यांचं मंदिर आणि ती बांधणारे मराठे. दर काही वर्षांनी दुष्काळ येतो, पाणी उतरतं, पळसनाथ पुन्हा वर येतो. लोक गर्दी करतात, फोटो काढतात, बातम्या होतात. मग पाऊस पडतो, पाणी चढतं आणि मंदिर पुन्हा शांतपणे बुडून जातं. ना तक्रार ना घाई. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? आजचे खूप सारे शॉट्स आम्ही कुठल्या तरी कमानीतून, कुठल्या तरी दरवाजातून घेतलेत. ते मुद्दाम नव्हतं, पण नंतर जाणवलं आम्ही जे शोधतोय ते हेच आहे. एक दरवाजा ज्याच्या पलीकडे गेलं की सगळ्या गोष्टी वेगळ्या दिसायला लागतात. आपण टिकणं म्हणजे काय समजतो? दिसत राहणं. हे मंदिर वर्षाचे 10-1 महिने कुणालाही दिसत नाही, तरीही ते टिकले. कदाचित टिकणं म्हणजे दिसणं नाही, टिकणं म्हणजे असणं.